सामन्याचा मानकरी ठरतोय पुन्हा एकदा रतन म्हात्रे. वन्स अगेन चांगली बॅटिंग केली, 20 धावा बनवल्या, आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळी साकारली आणि दुसऱ्यादा मॅन ऑफ द मॅच रतन म्हात्रे यावं. चला या ठिकाणी देऊया रतन म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि आमचे पोलीस वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश जाधव आपण मंचावरती यावं, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. हा, त्याचबरोबर माजी सरपंच गणेश जाधव यांचा सुद्धा आपण सन्मान करूया या मंचावरती. दादा या आपण. गणेश जाधव आणि त्याचबरोबर आमचे पोलीस 40+ खेळाडू गणेश जाधव यांचा आपण सन्मान करूया. एकाच संघातील 2 खेळाडू गणेश जाधव, एक सरपंच आणि एक पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व. चला सामना सुरू होतोय आणि सामन्याची सुरुवात या ऐकूया पुन्हा एकदा गणेश म्हात्रे यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद जगदीश दादा. पहिल्याच बॉल वरती संधी होती, झेल ड्रॉप होते, सनी मालीचा झेल नावाली संघाला थोडासा महागडा ठरू शकतोय. तर व्यासपीठावरती बघा आमचे गणेश मेजर यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. गणेशजी मेजर राजेश म्हात्रे यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला संधी आली आहे. आता मात्र नो मिस्टेक, वेल जज कॅच, फलंदाज सनी माली बॅक टू द डगआउट. त्यानंतर आमचे सुलचन भोईर दादा आपण या, आपलं सुद्धा स्वागत आहे. तर मी खऱ्या अर्थाने म्हणेल चिंचवली संघाला 40+ या संघाला कोणाचा सपोर्ट असेल तर तो म्हणजे अर्थात नेवाली पाडा या टीमचा खूप सपोर्ट आहे. सुलचन दादा असतील आमचे, त्यानंतर गणेश दादा असतील, नेहमीच ते एकत्र खेळत असतात. आज जरी आपण मैदानाच्या आतमध्ये चिंचवली संघ जरी जिंकला असला तरीसुद्धा नेवाली पाडा संघसुद्धा त्यांच्यासाठी खुश आहे, कारण नेहमीच ते एकत्र खेळत असतात. परंतु धावा कमी झाल्या, 3 षटकाच्या सामन्यामध्ये काही होऊ शकतं ते दृश्य. तर सुलचन दादांचा सन्मान केलं जाईल. या पण सुलचन दादा हा मान सन्मान स्वीकारा. त्यानंतर विकास गायकवाड सुद्धा आमच्या व्यासपीठावरती त्यांची आपण आगमन पाहतोय. ऑन साइडला हा जबरदस्त स्ट्रोक, मोठा स्ट्रोक, मात्र जेल पकडायचा. 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आईबा जेलसाठी आणि पंचांकडे इशारा येतोय नो बॉल बीमर. लढत तुम्ही पाहता. भीमर चेंडू आहे, येणारा चेंडू, नेक्स्ट बॉल फ्री हिट नावली संघ. पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, थोडासा पंबलिंग होतोय. दुसऱ्या दावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नीचे सिंगल येते, सिंगलच्या अनुसार धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 10 या आकड्यावरती पाहतोय आपण. षटक क्रमांक पहिलं नवनाथ गोलंदाजीसाठी नवनाथ सालुंके यांना पाहू शकाल आपण. अगोदर आपण पाहिलं असेल की
समोलचक माजी उपसरपंच बऱ्याचशा गोष्टी त्यांनी भूषवल्यात. आता क्रिकेटमध्ये ते आता सध्या पदार्पण करताना पाहतोय. 6 चेंडू 6 चौकार हा त्यांचा विक्रम आपण सुद्धा पाहिला. नवनाथ सालुंके नावालीचे आणि हा चेंडू सुरेख होता. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. सिंगल येत्या. सिंगलनुसार धापलकावरती धावसंख्या 11 यावरती पोहोचताना पाहतोय संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इनफिल्डला बीट करणारा येतो हा चौकार. आदर्श क्रिकेट खरड टीमकडनं फलंदाज नवनाथच्या बॅटमधून हा चौकार 4 धाबा. आपण पाहू शकाल धापलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जबरदस्त दर्शनीय स्ट्रोक नवनाथच्या बॅटमधून बॅक टू बॅक नवनाथ वरती चढवलेला हा प्रतिहल्ला येतो हा चौकार. षटक समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 19. तर चला सुलचंद दादांचं सन्मान करायचा. सुलचंद दादांचं सन्मान केले जाईल. आमच्या मंडळाचे अध्यक्ष बालारामजी म्हात्रे, त्यानंतर आमचे विकासजी गायकवाड आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती आमचे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान केलं जातं. नेहमीच सुलचंद दादा म्हटलं की कोणतीही स्पर्धा असो चिंचोलीच्या क्रीडांगणावरती त्यांचं सपोर्ट खूप असतं आणि आजसुद्धा आम्हाला सहकार्य नेहमीच करत असतात. त्यानंतर आमचे मलंगड क्रिकेटचे आपण पाहू शकाल विकासजी गायकवाड यांचंसुद्धा काही कारणास्तव त्यांचा संघ या सहभागामध्ये खेळलं नाही, परंतु तरीसुद्धा धावती भेट देण्यासाठी भारतीय जनता पार्टी या चषकासाठी त्या आल्यात. त्यांचं मनापासून आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार. वाईल्ड कार्ड एंट्री आपण म्हणू शकता. एक सामना ड्रॉच्या माध्यमातून जिंकला गेला. पुढे आपण मला बुर्दुल संघ अनुपस्थितीने बाई माझं पुढच्या फेरीमध्ये आयोजक कमिटीच्या माध्यमातून पाठवलं गेलं. अर्थात आपण पाहिलं नावाली संघाला आणि महत्त्वाची कुशल मॅच आहे. जो संघ जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार. आतापर्यंत 2 संघ आपण पाहिलं, त्यापैकी भाल संघ आणि दुसरा संघ आपण पाहिला अर्थात चिंचवली संघ. शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता, अतिरिक्त बाम्स आहे. पंचाकडनं इशारा होतोय जगदीश सरांकडनं की हा चेंडू वाईट आहे. रतनजी मानेरकर आणि त्यानंतर जगदीश सर आपण पाहतोय. हे 2 आमचे ऑफिशियल पंच आजच्या दिवसासाठी आपण त्यांना ब्रह्माची भूमिका अदा करताना 20 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय. पुन्हा बघा हायमॅक्शनने चेंडूला फक्त दिशा दिली. पुश करो खुश रहो आणि येत हा चौकार. आमचे संतोष जी भंडारी यांची उपस्थिती, तर त्यांच्यासाठी कदाचित चिंचवली संघाच्या खेळाडूंनी 10 ते 15 आमचे लहान मुले गावात सोडली होती की त्यांना शोधून आणा, तरीसुद्धा ते भेटले नाही. कारण खेळाडू खूप कमी होते. प्रथम सामन्यासाठी ते होते, दुसऱ्या सामन्यासाठी मात्र ते कुठेतरी अदृश्य झाले होते. इथे मात्र पुन्हा एकदा एज लागतोय चेंडू वरती. क्षेत्ररक्षक थोडा होतो पंबल. चेंडूला अडवलं जातं. फेकी ॲक्युरेट आहे तोपर्यंत. या 3 धावा, 3 की 2 पंच 3 यस, या 3 धावा एकवटल्यात. 3 धावाच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 27 आकड्यावरती चांगल्या टोटलपर्यंत पोहोचतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रहार करायचा. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय तोपर्यंत सिंगल. चांगली फलंदाजी आतापर्यंत आदर्श क्रिकेट खरड या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शनी फार स्वस्तामध्ये बाद झाला. गोलंदाज सुरेशचा वापर केला. सुरेशचा हा चेंडू
हवेमध्ये टॉप पेज आहे. फलंदाज बाद होतोय. लागतोय दुसरा धक्का. टीम आदर्श क्रिकेट खरड या संघाला. फलंदाज बाद. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दरम्यान चेंडूला प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेषा लगत. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतो. थोडंसं वेट केला चेंडूला येण्यासाठी आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग मिड विकेट. 2 धावा आल्यात. षटक समाप्त. दुसरा 2 षटकांचा समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 15च्या सरासरीने 30 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स चालक आपण लवकरात लवकर जायचा. दोन सुरेखा चेंडू फेकलाय. बघा 40 प्लसची फायनल उद्या होणार आहे. आयोजकांकडनं सूचना येतं उद्या मात्र फायनल. एक सूचना आली आहे. ऑनसाईडच्या दरम्यान प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहता आणि विकेट सुद्धा कॅरी करताना पाहिला आपण. या सामन्यानंतर जो संघ विजेता प्राप्त होईल आणि अगोदर 2-2 सामने जिंकणारे संघ अर्थात भाल आणि चिंचवली आणि या 2 संघांपैकी जो संघ त्यामध्ये ड्रॉ होणार आणि जो संघ टॉप 2 मध्ये जाईल आणि त्यानंतर एक सेमीफायनल आम्हाला एक लढत पाहायला मिळेल. परंतु आयोजकांचा निर्णय की उद्या फायनलचा सामना 40 प्लसचा होणार आहे. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे सीमारेषा लगत. चांगला फील्ड सिलेक्शन. चांगले क्षेत्ररक्षण. धावफलकावरती धावसंख्या 1 ने वाढतोय. 31 या आकड्यावरती पोहोचतोय. 31.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही या टॉट चेंडूची समाप्ती बघा नावाली संघाने केलाय कमबॅक. बालू माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहता बॅटर ऑन साइडला बालूच्या बॅट मधून फटका मात्र आणि इथे खराब क्षेत्ररक्षण होतं. बॉडीला ब्रश होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर बालूच्या बॅट मधून षटकार. बालूकडे ती पॉवर हिटिंग फलंदाजी आहे. षटकार येतोय. षटकाराने धाव फलकावरती धावसंख्या वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र पाहू शकता आपण स्टेपअपच्या माध्यमातून स्टंप आउट होताना पाहतोय फलंदाज बालू माली. लागतं अजून एक धक्का. धाव फलकावरती धावा 37. 38 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम नावालीला. समालोचन कक्षामध्ये आपण पाहू शकाल जो व्यासपीठ आहे तिथे मात्र विराज मांडलेले असले आमचे मान्यवर सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकाल आनंदाचं वातावरण. कारण आपण पाहता अमितदादा चिकनकराने तर निश्चितच आपण पाहू शकाल सेकंड इनिंगला सुरुवात होता. गोलंदाजी करण्यासाठी तयार गोलंदाज
आदर्श क्रिकेट करंट संघातील गोलंदाज तयार आपण पाहू शकता. 38 धावांचं लक्ष्य. मॅच स्टार्ट होता सेकंड इनिंगला. फार महत्वाचा सामना. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवरती मात्र बॅकफुटला जाऊन प्रहार करायचा होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे घडलंय काय, रनआउटच्या स्वरूपाने पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज नवनाथ सालुंके बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकाल स्मिथ अश्य, कारण त्यांचा संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाला. दुसऱ्या बाजूला आमचे अमित दादा चिकनकर ज्याने पुरस्कृत केलेला संघ अर्थात बाल संघ हा सुद्धा सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. त्या चर्चा उणीवा डगआउटमध्ये आमच्या होतीलच समालोचन कक्षामध्ये. एक धावाल्या तर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हा जबराट फटका. एखाद्या सुईमधून ज्याप्रमाणे धागा ओवला जातो त्याच प्रमाणाचा हा शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषी पलीकडे चौकार. चौकार येतो. चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे लाऊड अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. चोख प्रतिउत्तर. टीट फोट टाट इटका जबाब पत्तर अशा रीतीचं सध्या आपण पाहू शकाल. दोन्ही संघ तुल्यवान संघ. दोन्ही संघ सामना सहज असं सोडणार नाही. या हाय चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. सबमरी डिलवर चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. नवनाथ करणं चांगली गोलंदाजी होता. टॉट चेंडूची समाप्ती. 5 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा हा दबाव आहे. नवनाथ सालुंके जसा बाद झाला त्यानंतर आपण धावाखाली वावरताना पाहतोय नावाली या संघाला. 38 धावांची गरज असताना 5 चेंडू चांगल्या लेंथवरती, चांगल्या टप्प्यावरती नवनाथ या गोलंदाजाने. अंतिम चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक. पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमा पार येतो हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने डबल कबरती धावसंख्या पाहायला मिळतंय. तर अर्थात 9 या आकड्यावरती पोहोचता. अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये 29 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच तुम्ही पाहता. गोलंदाजासाठी सनी माळी. पहिलाच बॉल ऑन साइडला फिरून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. 10 या आकड्यावरती 1-0 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय संघ. 10 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. थोडीशी गती कमी केली परंतु एस्ट्यांच्या मागे संदीपला पाहतोय आपण, संदीप मात्रेला. परंतु हाई चेंडू ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त या 3 धावा आल्यात. सनी टेकअप करणं फार गरजेचं होतं चेंडूला. काल सुद्धा आम्ही पाहिले हे दृश्य जेव्हा 2 षटकामध्ये 29 धावा डिफेन्स करायच्या होत्या
टीम चिंचवलीला वर्धावरचे 5 वाईट चेंडू आपण पाहिला आणि तिथनं सामना फिरला. आता सुद्धा आपण तेच दृश्य पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू सनीचे वाईट आल्यात. हाही चेंडू मात्र पाहू शकता लाईन पाहावी लागेल. आत्ताचा चेंडू सुरेखा चांगलं कमबॅक. टॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाइडच्या दरम्यान लापटेड हिट क्षेत्ररक्षक काय आणि त्याच्याकडनं झाली या चुकी आणि चुकीला माफी नाही या मित्रांनो, कारण याचं प्रायश्चित्त संपूर्ण टीमला भोगावा लागेल. तुषार पाटीलने सुद्धा असा झेल सोडला होता. खूप मोठे इतिहास आहे चिंचवली संघाचे, जेवढे इतिहास सांगावं तेवढे कमीच आहे. परंतु आज 40+ माध्यमातून काय खेळ साकारला, ट्रॉफीचा हकदार संघ ठरणार आहे आजच्या दिवसामध्ये. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडू जात आहे सीमारेषा लगत, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दुसरी धाव घेताना डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ आता मात्र प्राप्त झाली आहे नावली संघाला. वारंवार नशीब मात्र बलवंत म्हणावा लागेल. नावली संघाच्या फलंदाजाचा सुरेश आणि मंगेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करताना पाहते. सुरेशने तब्बल आपण पाहू शकाल 8 धावा कुठल्यात, 16 या आकड्यावरती पोहोचतो. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि काय स्ट्रोक खेळला, आउट ऑफ द पार्क येतो हा षटकार. 6 धावा. यात शंका नाही आहे. पहिल्या षटकामध्ये नवनाथच्या 9 धावा खर्च करून नवनाथने महत्त्वाचा विकेट कॅरी करताना पाहिला. त्यानंतर आपण पाहू शकता 17 धावांचं षटक सनी मालीने खर्च केला आणि तिथेच सामन्यामध्ये कमबॅक केला. तर नावाली या संघाने 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. तर प्रत्येक चेंडूवरती अर्थात 2 धावा घ्यायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावरती आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी
आपण पाहू शकाल म्हात्रे यांची उपस्थिती, कारण त्यांच्या तालमीतून आम्ही घडलो आणि प्रथम आम्हाला कोणी समालोचन करण्याची संधी दिली असेल तर आमचे चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून, कारण वयाच्या 12 ते 13 वर्षापासून आम्हाला त्याने ही शिकवण दिली आणि त्यानंतर आज बऱ्याच वर्ष आम्ही या क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये त्यांच्यानुसार तुम्हाला आमचा आवाज ऐकण्यासाठी मिळतो आहे. सध्या ते थोडंसं आपण पाहू शकाल त्यांनी या क्षेत्रापासून थोडंसं दुरावल्यात, परंतु नेहमीच क्रिकेटचे चाहते आहेत, सामना पाहण्यासाठी येतात. हा चेंडू फुलटॉस होता, हवेमध्ये कॅचेस विथ द मॅचेस. कदाचित क्षेत्ररक्षकाला दुखापत होऊ शकली असेल, वारंवार चुकीचा, थोडंसं गडबड, मैदानाच्या आतमध्ये गोंधळ म्हणू शकता आपण होताना पाहतो. बघा त्या खेळाडूकडे लक्ष द्या. थोडीशीच तिसऱ्या पंचांची माग रेफर केल्या तिसऱ्या पंचांना की बिमर आहे की नाही हा चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच या देवीदास आपण चेक करा. तर यस हा नो चेंडू नसेल, फेअर डिलिव्हर चेंडू. आणि धावा पंच धावा किती घेतल्यात? 3 धावा. यस 3 धावा येताना पाहतोय. 3 धावेच्या मदतीने हा 29 धावा झाल्यात. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, प्रार केला क्षेत्ररक्षक तिथे, नो मिस्टेक, वेल जज कॅच. सामना टर्न, सामन्यामध्ये पुन्हा एकदा रहस्य निर्माण होतं. फलंदाज बाद. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थर को क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. संदीपवरती भरोसा ठेवावा लागेल, कारण 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पूर्णपणे जबाबदारी संदीप मात्रेच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. 4 मध्ये 9 जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर, कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉसचा चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू पाठवला, क्षेत्ररक्षक येतो, दूरवरचा अंतर कापायचा आणि दुसऱ्या रन साठी कॉल केला. दुसरी ही धाव कंप्लीट. 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धाव संख्या पाहायला मिळतो 31. आता मात्र मजा येईल, शंका नाही. या शरड्याप्रमाणे रंग बदलताना क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 चेंडू 7 धावा. संदीप तयार.
आताचा चेंडू जबरदस्त चेंडू आहे, जल्लोष पाहू शकता. आता मात्र या चेंडूवरती धाव येणं फार गरजेचं राहील. जर धाव आली नाही तर कदाचित हा सामना गमावा लागू शकतो. बघा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडू गेला तर धाव घेता येणार नाही, हा स्पर्धेचा नियम आहे. फुलटॉसचा चेंडू फटका फसलाय. जेल यस वेल जज कॅच, गोलंदाज बाद. एक चेंडूवरती 7 धावा आम्ही पाहिल्या होत्या. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार की नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. सामना संपला, सामना जिंकला आदर्श क्रिकेट अर्थात खरड या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक नावाली संघ. डीजे कमा.